उन्हाळ्यामध्ये आंबट खाण्याची खूप इच्छा होते. बाहेरून आल्यानंतर काहीतरी चटपट असं खावं असं वाटतं. त्यासाठी मी आजची रेसिपी आहे चिंचेचे चॉकलेट. नमस्कार, पुष्पा होममेड रेसिपीमध्ये मी पुष्पा आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी ताज्या झाडावरच्या चिंचांचे चॉकलेट कसे बनवायचे हे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी साहित्य मी घेतलेले आहे. चिंच सोलून घेतलेले आहे. एका वाटीमध्ये व्यवस्थित अशा साफ करून घेतलेले आहे. त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडे काळे मीठ घेतलेले आहे. काळे मीठ मी बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे. जिरा भाजून आणि कुटून घेतलेले आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये चिंच टाकून घेणार आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. थोडे पाणी घ्यायचे. अर्धी वाटी पाणी घेतलेले मी, जास्त पाणी नाही घ्यायचे. आणि अर्धा तास चिंच भिजून झालेलं आहे माझ्या. चिंच भिजून झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये ते बारीक वाटून घेणार आहे. चिंच एकदम छान अशा बारीक वाटून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती छान गर झालेला आहे बारीक. त्यानंतर चिंच मी आता गॅसवर एक कढई ठेवून घेणार आहे आणि चिंचचा जो वाटलेले पेस्ट आहे ती आपण शिजवून घेणार आहे. शिजवून घ्यायची. छान असा गर शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 कप साखर घेतलेली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची. व्यवस्थित असे मिश्रण मिक्स करून घ्यायचे. ते पाक तयार करून घ्यायचा आहे त्याचावाला. तुम्ही बघू शकता किती छान असा पाक होतोय तो. पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची जिरा पावडर आणि काळं मीठ. हे टाकून पूर्णपणे पाक असा शिजवून घ्यायचा आहे. पाक व्यवस्थित असा शिजवून घेतला की खोकला वगैरे असा येत नाही. छान असा पाक शिजतोय. पाक व्यवस्थित शिजला की चॉकलेट पण छान येतात. पाक शिजला का नाही ते चेक करून घ्यायचे. मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये पाक शिजला का नाही ते चेक करून घ्यायचं आहे. पाक व्यवस्थित असा शिजलेला आहे. पाकाची गोळी तयार झालेली आहे. त्यानंतर मी सिलिकॉन चॉकलेट मोल्ड घेतलेले आहे. त्यामध्ये मी आपण जो पाक शिजवलेला होता तो थोडा थंड झालेला आहे. थोडा नॉर्मल थंड करून घेतलेला आहे मी. तो आता मी सिलिकॉन मोल्डमध्ये चॉकलेटच्या भरणार आहे. सिलिकॉन मोल्डमध्ये व्यवस्थित असे चॉकलेट बनतात. पाक तुम्ही बघू शकता किती छान असा झालेला आहे. पूर्णपणे मी आता हे चॉकलेट मोल्ड भरून घेतलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मोल्ड आहे माझ्याकडे, ते मी भरून घेतलेले. त्यानंतर मी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे 2 ते 3 तास. हे माझे चॉकलेट फ्रीजमधून काढून आणलेले मी. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे चॉकलेट तयार झालेले आहे आणि खायला पण खूप छान आंबट गोड, तोंडालाही चव येण्यासारखे चॉकलेट आहे. छान असे डिझाईनमध्ये चॉकलेट तयार झालेले आहे. चॉकलेटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मार्केटमध्ये खूप छान छान चिंच आलेलं आहे.
तुम्ही चिंचा घरी घेऊन तुम्ही चिंचेचे चॉकलेट बनवू शकता. छान असे चिंचेचे चॉकलेट